प्रेक्षकांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेत लवकरच पिंकी सगळ्यांच्या समोर येणार आहे, कारण की तिला एक वेगळंच सत्य कळलंय. युवराज संकटात आहे, म्हणजे तिच्यामुळे संकटात आहे. म्हणून तर सुशीलाबाईंनी नीरीला आणि पिंकीला तिथून हाकलवून लावलंय की युवराजच्या खोलीत तिथे यायचं नाही म्हणून. त्या युवराजकडे बघत असतात आणि त्यांना युवराजची परिस्थिती बघवेना. आणि युवराजला मात्र धसका घेतलाय त्याने. त्याला असं वाटतंय की त्याची कारभारीण ही पिहूच आहे. तो स्वप्नामध्ये सारखा विचार करतोय की त्याला पिहू दिसली आणि काय काय प्रसंग, म्हणजे पिहू आणि पिंकीमध्ये किती साम्य आहे हे सगळं त्यांनी आज दाखवलंय प्रेक्षकांनो. जुन्या पिंकीचा आवाज आणि ह्या पिंकीचं बोलणं हे सगळं त्यांनी मॅच करून दाखवलंय. आणि युवराज सारखा कारभारीण समोर या समोर या, आता मला सहन होत नाहीये असं बडबडत असतो मनाशीच, आणि त्याला खूप ताप आलेला असतो. तेवढ्यात तिथे मिताली येते आणि म्हणते, हे युवी चल ना आपण बाहेर जाऊयात, इथे असा का झोपलायस तू. आता ती बघते की युवराजला डोळा लागला युवराजचा, म्हणून ती जवळ जाऊन त्याच्या अंगाला हात लावून बघते तर त्याला खूप ताप आलेला असतो. तेवढ्यात पिहू पण तिथे येते. मिताली ओरडून सुशीलाबाईंना आवाज देते, हे बघा बुडबी सासूबाई, काय झालंय युवीला, किती ताप आलाय त्याला. आता सुशीलाबाई पण हात लावून बघतात आणि म्हणतात, अरे बापरे, किती अंग तापलंय माझ्या लेकाचं. त्या मितालीला म्हणत असतात की मिताली, डॉक्टरांना फोन लाव आधी. पण युवराज कारभारीण असा बरळत असतो. कारभारीण समोर या, आता मला सहन होत नाहीये. हे ऐकून सुशीलाबाई खूप घाबरतात आणि आता विचार करायला लागतात की काहीतरी यावर उपाय केलाच पाहिजे. पिहू पण तिथेच मागे आहे आणि आता मिताली म्हणते, हो मी करते डॉक्टरांना फोन सासूबाई. आणि पिंकीचा जीव थोडा व्हायला लागतो युवराजसाठी. आता पुढे आपण बघतोय की डॉक्टर आले, त्यांनी चेक केलंय युवराजला. आता सगळेच जण विचारताय काय झालं युवराजला. सुशीलाबाई विचारतात, माझा युवराज बरा तर होईल ना, त्याला इतका ताप कसं काय भरला अचानक, काल पण त्याला विषबाधा होता राहिली, काय लिहून ठेवलंय माझ्या लेकाच्या आयुष्यात. ते डॉक्टर म्हणतात, हे बघा काळजी करू नका, त्यांना कसला तरी मानसिक धक्का बसलाय जबरदस्त, म्हणून ताप आलाय. बापूसाहेब म्हणतात, हो पण मग हे कमी होईल की नाही. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा काळजी करू नका, त्या धक्क्याची तीव्रता कमी झाली की यांना बरं वाटेल, फक्त मी दिलेल्या गोळ्या द्या त्यांना, आणि बरं नाहीच वाटलं तर बघूयात आपण पुढे काय करायचं. आता सुशीलाबाई म्हणतात, डॉक्टरांना सोडून ये सत्यादादा. आणि डॉक्टर गेल्यावर सुशीलाबाई म्हणतात, काय माझ्या पोराच्या आयुष्यात लिहून ठेवलंय हे सगळं, काय ग्रहदशा लावली आहे माझ्या पोराच्या आयुष्यात. काल तर ॲलर्जीचा त्रास होता वाचला आणि आज अचानक ताप भरला. काय नाही, ते सगळं त्या घाटवाडीच्या पोरीमुळेच होतंय. त्या घाटवाडीच्या पोरीमुळेच याने धसका घेतलाय. त्या पोरीचं ना कधीच चांगलं होणार नाही, वाटोळं होईल तिचं. माईसाहेब म्हणत असतात, शांत राहा ग सुशीला. पण युवराज मात्र सारखा बरळत असतो झोपेत. चित्रा म्हणते, भाऊजी असं बरळल्यासारखं का करताय झोपेत, यांना काही बादलं बिदलं तर नाही ना. त्या टवळीनं जादूटोणा केला असेल. सुशीलाबाई म्हणतात, तिनं काय केलं ते माहीत नाही, पण माझ्या पोराची अवस्था मात्र त्या पोट्टीमुळेच झाली आहे. पिंकी रडायला लागते तिथे आणि विचार करते, पिंकी काय अवस्था करून ठेवली आहे मी तुमची, हे सगळं माझ्यामुळेच होतंय. ती तिथून निघून जाते आणि मग पुढे सुशीलाबाई म्हणतात, माईसाहेब तुमच्या त्या गुरुजींना बोलवून घ्या बरं, काय जी ग्रहदशा आहे, शांती करायची आहे, ती सगळी आपण करूयात, पण माझा लेक बरा झाला पाहिजे. चित्रा म्हणते, आईसाहेब आमच्या उंडगे महाराजांना बोलूया का, बाधा असेल तर झाडून टाकतील ते. चित्राबाई म्हणतात, तू गपचूप बैस, काय करायचं ना ते माझं मी बघील. आता माईसाहेब म्हणतात, सुशीला नको काळजी करू, मी बोलवते त्या गुरुजींना. सुशीले नको काळजी करू एवढी. आता पिंकी तिच्या खोलीत जाते आणि रडायला लागते खूप आणि मनाशीच बोलते, देवा काय माझ्यावरती हे संकट येऊन पडलंय, माझ्या धनींवर काय मजबुरी आहे माझी, माझ्या धनींची मी सेवा पण करू शकत नाही, माझ्या समोर येते आणि एवढा त्रास होतोय त्यांना माझ्यामुळे. देवा माझं कुंकू माझ्यामुळेच संकटात पडलंय. आणि ती खूप रडायला लागते. आता इकडे खाली गुरुजी आलेले असतात आणि मग थोड्या वेळाने पिंकी पण खाली येते. ते युवराजची पत्रिका बघत असतात. सुशीलाबाई त्यांना म्हणतात, गुरुजी माझ्या युवराजची पत्रिका आहे, सांगा बरं काय नेमकं चालू आहे. नाही म्हणजे गेली 1.5-2 वर्ष त्याच्यासाठी खूप अवघडच गेली आहे, आणि कालचीच गोष्ट, विषबाधा होता वाचला माझा पोरगा, आता तो तापानं फणफणलाय. नाही जरा सांगता का काय ग्रहदशा चालू आहे त्याची, काही बरं वाईट तर नाही ना, काही उपाय असेल तर तो पण सांगा आम्हाला, आम्ही सगळं करू. आता ते गुरुजी खूप वेळ विचार करतात आणि मग ह्यांना म्हणतात की त्याच्या बायकोने मंगळसूत्र का काढून ठेवलंय. आता पिंकी एकदम मनात घाबरते, अरे देवा खरंच की, आणि ती तिच्या गळ्याकडे हात लावते. आता हे गुरुजी म्हणतात, पत्रिकेत तर असंच दिसतंय की त्याच्या बायकोने मंगळसूत्र काढून ठेवलंय. आणि हे सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात.
हे गुरुजी विचारतात, काय झालं, असे का बघताय तुम्ही, काही गडबड आहे का? आता सुशीलाबाई म्हणतात, काय सांगावं तुम्हाला गुरुजी, अहो त्याची बायको गेलीये पळून आणि त्याच्यामुळेच माझ्या पोरानं हाय खाल्ली आणि त्याला ताप आलाय बघा. ते गुरुजी म्हणतात, पण उपाय मात्र हाच आहे, त्याच्या बायकोने मंगळसूत्र घालावं, नाही तर संकट वाढतच राहील त्याचं. पण ती त्याची रक्षण करतीये, ती पळपुटी वगैरे मला काय माहिती नाही, पण तिच्यामुळे युवराजच्या आयुष्याचं रक्षण होईल हे मात्र नक्की. सुशीलाबाई म्हणतात, तुम्ही म्हणतायत ते बरोबर आहे गुरुजी, पण त्या मेलीचा पत्ताच नाही ना, तिला कोण सांगायला जाणार हे सगळं आता, आणि ती परत येईल असं पण काही वाटत नाहीये बघा. तर मी काय म्हणत होते, म्हणजे आता नवऱ्याचं रक्षण करण्यासाठी बायको सगळं करते ना, म्हणजे उपाय वगैरे सगळं करते, पण समजा एखाद्याची बायको नसल तर त्याच्या आयुष्यामध्ये दुसरी एखादी कोणी पोरगी आली तर म्हणजे तिनं ह्या गोष्टी केल्या तर चालतील का, म्हणजे त्याचा काही फायदा होईल का, त्याच्यावरचं संकट जाईल का? तेव्हा ते गुरुजी विचारतात, अशी आहे का कोणी दुसरी मुलगी? सुशीलाबाई म्हणतात, हो आहे ना, आहे अशी मुलगी एक आहे. ते गुरुजी म्हणतात, मला ना तिची पत्रिका बघावी लागेल. मग हे बघा माईसाहेब, आता हरितालिका आहे, त्या दिवशी त्या मुलीने किंवा युवराजच्या पत्नीने त्यांच्यासाठी प्रार्थना केली तर त्याच्या प्रकृतीत नक्कीच सुधारणा होईल. अहो महादेवासाठी सुद्धा पार्वती मातेने पूजा केलीच होती की, या पूजेमध्ये खूप सामर्थ्य आहे आणि प्रचिती सुद्धा. सुशीलाबाई तिकडनं म्हणतात लगेच, हो ती मुलगी करेल ना पूजा, माझा युवराज बरा होईल ना. ते गुरुजी म्हणतात, हे बघा, हे प्रारब्धाचे भोग आहेत, ते प्रत्येकाला भोगावेच लागतात. अहो देव सुद्धा प्रारब्धापासून वाचले नाहीत, आपण तर फक्त माणसं आहोत. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो, बाकी तुम्ही बघा. पण तुम्हाला एक गोष्ट आणखीन सांगतो, तुमच्या मुलाच्या जीवाला काही धोका नाहीये बघा. पण त्याच्या पत्नीसाठी हे मागचं वर्ष खूपच घातक होतं, पण आता नाही, आता तिचीही ग्रहदशा बदलली आहे, आता तिचा धोका टळलाय, म्हणजे तिच्या शत्रूंसाठी वाईट दिवस सुरू झालेले आहेत. हा एजंट आहे की काय प्रेक्षकांनो, पिंकी बद्दल बरीच माहिती आहे ना, म्हणजे गुरुजी बाकीच सांगतात त्यापेक्षा जरा जास्तीच सांगतायत. हे असो, मालिका आहे, एंटरटेनमेंट घेऊयात. पण बापूसाहेब मात्र मनातून घाबरलेत. पिंकी मनात विचार करते, धनींच्या रक्षणासाठी हरितालिका व्रत मी करेलच. आता हे गुरुजी म्हणतात, हे बघा, महत्वाची गोष्ट म्हणजे युवराजच्या आयुष्यामध्ये पत्नी सुख हे आहे म्हणजे आहेच, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना काळजी करायची गरजच नाहीये. सुशीलाबाई विचारतात, माझ्या युवराजच्या आयुष्यात दुसऱ्या लग्नाचा योग आहे का? ते गुरुजी म्हणतात, पहिली पत्नी नाहीशी झाली तरी पत्नी सुख आहे म्हटल्यावर सगळं यातच आलं. बरं चला मी निघतो हा आता. ते मंगळसूत्राचं तेवढं लक्षात ठेवा, तोच एक उपाय आहे आणि महत्वाचा उपाय. आता असं सांगून हे गुरुजी निघून गेलेत. आता हे सगळे जण थोड्या वेळ शांत बसलेले असतात. पिंकी तिच्या गळ्याकडे हात लावते आणि वर निघून जाते तिच्या बेडरूम मध्ये. आता सुशीलाबाई आणि हे सगळे विचार करत बसलेले असतात आणि सुशीलाबाई म्हणतात सगळ्यांना, एक मिनिट हं, मी आलेच. आता इकडे पिंकी तिच्या खोलीत जाते आणि कपाट उघडून आधी तिची बॅग बाहेर काढते, तिच्या बॅगेमध्ये मंगळसूत्र शोधते आणि ते बाहेर काढते आणि स्वतःच्याच मनाशी बोलायला लागते, देवा महादेवा, माझ्या धनीचं रक्षण कर रे. तू माता पार्वतीच्या व्रताला जागलास, त्यांना आशीर्वाद दिला, तसा तुझ्या आशीर्वादाची मला खूप गरज आहे. माझ्या मदतीला धावून ये, मला मार्ग दाखव. मला माहिती आहे मी खूप चुकले. ती स्वतःच्या तोंडात मारून घेते 2-4 चापटा आणि म्हणते, देवा मी असं मंगळसूत्र काढून ठेवायला नको होतं, माझी चूक माझ्या लक्षात आली आहे, माझ्या हातून खूप मोठं पाप घडलंय. देवा माझे धनी जिवंत असताना मी असं मंगळसूत्र काढून ठेवायला नको होतं, खरंच माझं चुकलं, पण आता नाही, मी ही चूक सुधारणार. मी माझ्या धनींच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालणार म्हणजे घालणार. देवा महादेवा माझ्या धनींचं रक्षण कर. आणि पिंकी महादेवाचं नाव घ्यायला लागते आणि इकडे मिताली युवराजची सेवा करते असं दाखवलंय, म्हणजे ती फक्त ताप चेक करत असते. डॉल्बी सतत पट्ट्या ठेवत असतो युवराजच्या डोक्यावर. मिताली म्हणते, बाप रे याचा फीवर कमीच होत नाहीये. तेवढ्यात तिथे सुशीलाबाई येतात आणि म्हणतात, डॉल्ब्या जरा बाहेर जा, मला मितालीशी बोलायचं आहे. डॉल्बी म्हणतो, नाही आई साहेब, मी युवराज दादाला सोडून कुठेच जाणार नाही. तेव्हा सुशीलाबाई त्याच्यावर ओरडतात आणि म्हणतात, तुला कळत नाहीये का एका भाषेत सांगितलेलं, चल निघ म्हटलं ना इथून, निघ, इथे मी आहे युवराज जवळ. आता डॉल्बी तिथून निघून जातो, पण तो तिथेच दाराशी उभा असतो. या दोघींचं बोलणं ऐकतो तो. आता सुशीलाबाई त्या मितालीला म्हणतात, हे बघ मिताली, मला माहिती आहे मी ही गोष्ट तुझ्याशी बोलायला हवी की नको, म्हणजे मला कळत नाहीये हे, पण माझा तरणाताठा पोर असा एका पोरीसाठी झुरतोय हे मला सहन होत नाहीये. तुझं प्रेम आहे का माझ्या पोरावर? मग लग्न करशील का त्याच्याशी? आता मिताली एकदम चुप्प बसली आहे असं दाखवलंय त्यांनी आणि डॉल्बीने हे सगळं ऐकलंय आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय प्रेक्षकांनो. पुढे आपण बघतोय सुशीलाबाई बापूसाहेबांना सांगत असतात, काही झालं तरी युवराजच्या डोक्यातून त्या घाटवाडीच्या पोरीचं खूळ
काढलंच पाहिजे. माझ्या तरण्या ताठ्या पोराला मी असं बघूच शकत नाही. माझ्याकडे एक उपाय आहे आणि काय तो आपल्याला ऐकवलं नाहीये. पण आता पिंकी ठरवते माते पार्वती की माझ्या धनींसाठी मी हरितालिका व्रत छाती ठोकपणे करणार, तेही हे मंगळसूत्र घालून. तर आता इकडे या सुशीलाबाई मितालीला विचारतात, तू करशील ना ग हरितालिकेची पूजा? आणि मिताली सुद्धा हो म्हणते. आता पडला ना पिंकीला प्रश्न, आता पिंकी काय करेल? मितालीची पूजा उधळून लावेल की काय? म्हणजे खूपच इंटरेस्टिंग असं दाखवतील कदाचित पुढे. पण प्रेक्षकांनो, पिंकी युवराज सहित आपल्या सगळ्यांचाही अंत बघतीये. तिने प्लीज 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 समोर यावं, हीच सगळ्या प्रेक्षकांची अपेक्षा आहे. काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.